दादा हिंदीवरून खूपच आता टीका टिप्पणी सुरू झालेली आहे. काय सध्या कोणाला उद्योग नाहीये. मराठी आपली मातृभाषा आहेच, त्याबद्दल कुणाचं दुमत नाही. हे बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना, काम नाही ना, ते असले वाद काही ना काही घालतात आणि आंदोलन करणार आहेत त्याच्यातच ते वेळ घालवतात. राज ठाकरेंचं हिंदी विरोध आणि अजितदादांचा स्फोट कटाक्ष, कोण आहे बिझी आणि कोण आहे बेकार, चला जाणून घेऊया आजच्या बातमीत. नमस्कार प्रेक्षकांनो, मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोलेमेच. राजकारणात काहीतरी भन्नाट चाललंय. कोणी नाव घेत नाही, पण टोमणे मात्र सरासर दिले जातात. आणि यावेळी बाण मारला आहे अजितदादांनी. पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवारांनी नवा शब्दवान सोडला. हिंदीला विरोध करणारे ते लोक आहेत ज्यांच्याकडे दुसरं काही काम नाही. आता नाव घेतलं नाही, पण राजकारणात नाव न घेताही सगळं कळतं आणि जनता तर साक्षात शेरलॉक होम्स आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी हिंदी भाषेच्या वाढत्या प्रभावावर टीका केली होती. त्यांचं म्हणणं, मराठी माणसाच्या भूमीत हिंदीचं वाढतं वर्चस्व थांबायला हवं. आणि त्यांचं उत्तर अजित पवारांनी दिलंय, तेही नाव न घेता. बिझी लोक हिंदी विरोध करत नाहीत असं अजितदादा म्हणाले. म्हणजे आता हिंदी विरोध हा नोकरी नसलेल्यांचा टाइमपास प्रोजेक्ट आहे का? पण यामागे भाषेचं आणि अस्मितेचं राजकारण दडलेलं आहे. मराठी विरुद्ध हिंदी हा विषय नेहमीच तापलेला असतो. राज ठाकरेंनी यापूर्वीही उत्तर भारतीयांवर भाषेच्या मुद्द्यावर आग पाखड केली होती. आता अजित पवार हसत हसत टोला मारतात, पण त्यातही एक राजकीय संकेत लपलेला असतो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हिंदीचा विरोध करणं हे खरोखरच बेकार लोकांचं काम आहे का, की अजितदादा थोडं जास्तच बोलून गेले? कमेंटमध्ये तुमचं मत नक्कीच सांगा. आणि राजकारणात नावे नसतानाही माणसं ओळखली जातात, भाषेवरून भांडणं होतं आणि टोमणे हेच भाषण बनतात. पाहूया पुढे कोण काय म्हणतं. तोपर्यंत बिझी राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.